बिहार निवडणुकीचा निकाल लागलाय आणि भाजपमध्ये वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। नागपुरातील विभागीय कार्यालयासमोर जोरदार जल्लोष केला जातोय। महिला भगिनी सुद्धा सहभागी झाल्या आहे। आमच्याच भाजपचे माजी शहराध्यक्ष जया बंटी भाऊ आहे। बंटी भाऊ, कसं पाहता बिहारमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळालं? ज्या लालू प्रसाद यादव आणि ज्याच्या मुलांनी बिहारचं चित्र रंगवलं होतं, लूटपाट, खंडणी, गुंडागर्दी, अपहरण, आई बहिणीची सुरक्षा नाही, पण जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये रात्री 12 वाजताही बिहारची आई बहीण, आमची आई बहीण सुरक्षित जाते आणि सुरक्षित घरी येते, हा जनतेचा विश्वास आहे। ह्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीजींवर विश्वास दाखवून भरघोस यश दिलाय। हा विजय हा बिहारच्या जनतेचा विजय आहे। मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने विरोध पाहायला मिळाला होता, ईव्हीएम हे सगळ्या गोष्टी समोर आल्या, मला त्या राहुल गांधीचा आणि तेजस्वीचं काही समजूत येत नाही। म्हणजे बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली, ईव्हीएम मध्ये गडबडी, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी जिंकली, ईव्हीएम मध्ये गडबडी, तेलंगणामध्ये जिंकली तेव्हा ईव्हीएम बरोबर होती, कर्नाटकामध्ये डी कुमारच्या नेतृत्वात जिंकली तेव्हा ईव्हीएम बरोबर होती, पंजाबमध्ये केजरीवालच्या नेतृत्वात जिंकली जेव्हा ईव्हीएम बरोबर होती। म्हणजे यांची हे जिंकलं तर यांची ईव्हीएम बरोबर आणि आम्ही जिंकलो तर ईव्हीएम मध्ये गडबडी राहुल गांधीच्या डोक्यामध्ये आलेली आहे। त्यांनी आपलं डोकं सुधारावं। नागपुरात सर्वात चांगला पागलखान्याचा दवाखाना आहे, त्या दवाखान्यात राहुल गांधींनी यावं, आपला तपास करावा, आपली सर्व काय म्हणतात त्यांनी चेकअप करावा आणि त्याच्यानंतर ईव्हीएमवर बोलावं। नक्कीच कुठं ज्या पद्धतीने महिलांमध्ये सुद्धा खरा तर हा आनंद वेगळ्या पद्धतीने पाहताय। तरुणी आपल्यासोबत आहे, काय आनंद आहे? मोठ्या प्रमाणात खूप आमच्या मनात खूप मोठा आनंद आहे। बिहारनी सांगितलं, बिहार बोलेल एनडीए चहांगार बा, काम बोलत बा हे बिहारनी सांगून दिलं आहे। नरेंद्रजींचं नेतृत्व, नितीशजी असतील ते किंवा चिराग पासवान जी असतील, जे एक युवा नेतृत्व आहे आणि सोबतच देवेंद्रजींची रणनीती आणि तुम्ही महिलांना, त्यांनी महिलांना दिलेला जो त्यांचा रिस्पेक्ट आहे ते महिलांनी त्यांच्यावर त्यांचं गिफ्ट, रिटर्न गिफ्ट म्हणून आज बिहारच्या सरकारला दिला आहे। महिलांचा जेव्हा तुम्ही आदर कराल तेव्हाच तुम्हाला आदर भेटणार आहे, त्या महिलांनी सांगून दिलं आहे। सगळ्यात जास्त महिलांवर फोकस केला आणि त्यांना एवढं सक्षम करण्याचा प्रयत्न बिहार सरकारने केला, त्याचाच आज त्यांना फळ भेटला आहे आणि आम्ही खूप खुश आहे। एक महिला म्हणून असेल किंवा एक भारतीय म्हणून असेल, जेव्हा आपण विकास भी और विरासत भीचा नारा दिला त्याचा अर्थ हाच होतो की देश फक्त विकास आणि विरासतच्या भरोशावरच पुढे जाईल, बाकी कुठलंही असेल, जात असेल, पात असेल, त्याच्यावर पुढे जाणार नाही। धन्यवाद। कुठेतरी विकासाला जे आहे मतदान झाल्याचा दावा जो आहे तो भाजपकडून केला जातो आणि त्याचा जल्लोष जो आहे तो आपल्याला नागपुरात पाहायला मिळतो। त्यामुळे भाजपमध्ये प्रत्येकामध्ये आजचा जो उत्साह आहे आणि आगामी निवडणुकांसाठी जो उत्साह आहे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।